नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पंडित जाधव. कृषी विश्व ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. तर आपण आपल्या या शेनीत गावामधील एक प्रगतशील शेतकरी यांच्या आज प्लॉटवरती भेट देण्यासाठी आलोय. तर आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया बघणार आहोत. तर चला आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊ. सर, आपलं नाव सांगा. भाऊसाहेब निवृत्ती जाधव, आपलं गाव? शेनीत. तर आपण या ठिकाणी यांचा प्लॉट बघण्यासाठी आलोय. तर यांच्या प्लॉटमध्ये आपण त्यांना काही त्यांनी कसं त्यांचं नियंत्रण केलंय किंवा आपण त्यांना विचारणार आहोत की प्लॉटमध्ये त्यांनी त्यांचं नियोजन कसं केलंय आणि त्यांनी त्यांच्या प्लॉटचं नियोजन करून त्यांचा प्लॉट इतका भारी फुलावलाय. तर त्याबद्दल आपण त्यांना विचारू आणि त्यांची माहिती घेऊ. तर सर, तुम्ही सांगा की आपण आपल्या प्लॉटवरती कोणत्या प्रकारचे खत औषध वापरले की जेणेकरून तुमचा हा प्लॉट इतका सुंदर आणि छान प्रकारे फुलवलेला आहे? मी तर जास्तीत जास्त आपले टाटाचे प्रोडक्ट वापरले. फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, त्यानंतर मायक्रोन्यूटन होतं, काही आपले फंगीसाईड औषध होते. त्याच्यामध्ये सुद्धा टाटाच्या औषधांचा बराचसा समावेश होता. आणि टाटाच्या जे औषध आहे, टाटाचे जे आपले सेकंड ग्रेड असो, फर्स्ट ग्रेड असो, त्यांचा चांगल्यात चांगला मला 3 नंबरची ग्रेड आहे. 3 नंबरपर्यंत ग्रेड आहे. तर चांगला मला त्याचा रिझल्ट आलाय. तर सर, मला सांगा की आपण हा प्लॉट म्हणजे कोणत्या व्हरायटीचा प्लॉट आहे हा? हा कीर्तिमान व्हरायटी. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट ग्रेड हा किती दिवसांनी वापरलेला आहे? म्हणजे टाटाचा जो फर्स्ट ग्रेड आहे, तुम्ही जो म्हणताय की आम्ही टाटाचे प्रोडक्ट वापरले, तर त्यामध्ये फर्स्ट ग्रेड हा किती दिवसांनी वापरलाय? तर ते कमीत कमी मी 1 महिन्याच्या पुढेच म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही 25 टाटाचा दिवसात 1 महिन्याच्या 25 दिवसात. हा, बरं. टाटाचा तुम्ही फर्स्ट ग्रेड हा 25 दिवसात ते 30 दिवसाच्या दरम्यान वापरलाय. आणि हा फर्स्ट ग्रेड तुम्ही किती वेळा वापरलाय? 2 वेळेस. 2 वेळेस. आणि चांगला रिझल्ट दिसलाय चांगला रिझल्ट. त्याच्यानंतर त्यानंतरच मग सेकंड ग्रेड मी 35 ते 40 दिवसात वापरलो. हा बुवा, तुम्ही 2 ग्रेड तुमचे वापरलेले, तिसरा ग्रेड तुम्हाला वापरायचा बाकी आहे. आणि असा हा तुमचा प्लॉट आहे. आणि तुम्हाला जे टाटाचे तुम्ही ग्रेड वापरले, तर त्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय का बाकीच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बदल दिसतोय? तर बदल असा आहे, फुल सेटिंग, पानातील जो आपल्या पानातील पट्टी रफ आहे बुवा. पत्ती रफ होणं किंवा फुटवा जास्त निघणं, आणि जे फुटवा निघत त्याचे फुलाचं कळीत लवकर रूपांतर होतं. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आला. हा, बरोबर. तर त्यामध्ये तुम्ही अजून जे याच्या टोमॅटो या पिकावरती तुम्ही जे कीटक असेल, त्यानंतर जे फंगस असतील, त्याच्यावरती नियंत्रणासाठी कोणती औषधं वापरली? टाटाचं सार्थक आणि सरपस याचं एक टाइम केले. हा, सार्थक सर प्लस तुम्ही एक कीटकनाशकासाठी वापरलेले. कीटकनाशक. आणि फंगीसाइड साठी काय वापरले? तर टाटाचे मला वाटतं हे दिलं होतं मला टाटा, म्हणजे जेणेकरून ताकद तुम्ही होतं. ताकद होतं. आणि त्यानंतर अजून एक काहीतरी होतं, पण टाटाचंच होतं ते. माझ्या आता लक्षात तर नाही, पण ताकद होतं. ताकदचे 2 स्प्रे झाले माझे. ओके, म्हणजे तुम्ही टाटा व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचं खत किंवा औषध तुम्ही या प्लॉट मध्ये वापरलं नाही आणि तुमचा छान प्रकारे हा प्लॉट फुलवलेला आहे. तर सर, मला तुम्ही हे सांगा, तुम्ही या आधी पण टमाट्याची लागवड करीत होता? हो. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून टमाटे लागवताय? आता माझ्या माहितीनुसार आम्ही 10-1 वर्षापासून टमाटे लावतो. तुम्ही 10 वर्षापासून टमाटे लावताय. तर तुम्ही या मांग आणि आता म्हणजे तुम्ही या वर्षी जो टाटाचे प्रोडक्ट वापरले आणि इथून मांग तुम्ही जे म्हणजे इतर कंपनीचे प्रोडक्ट वापरत होतात, त्यात मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? फरक असा होता का किमतीतही थोडासा फरक आहे, म्हणजे याच्यामध्ये. आणि रिझल्ट चांगले योग्य वाटले. परत जे औषध जास्त कॉस्टली जायचे ते आता थोडेसे म्हणजे औंधा थोडं स्वस्त पडलं. जेणेकरून तुम्हाला असं सांगायचंय की जे आपण बाहेरच्या देशातल्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरतो ते महाग आहेत. म्हणजे त्यांना माग बाहेरून बोलवा, मग ते वापरा. आपण त्या गोष्टी आपण नाही केल्या. तर आपण आपल्याच देशातले प्रोडक्ट आपण वापरले आणि आपल्याच देशात आपला पैसा घुमवलाय. तर तुम्ही या सगळा प्लॉट फुलावलाय आणि हा प्लॉट फुलून तुम्ही स्वतः तुमच्या टाटाचे प्रोडक्ट वापरून चांगल्या प्रकारे तुम्ही नियोजन केलंय. त्याबद्दल आपले धन्यवाद.